लाडकी बहीण योजना 10 लाख महिलांना आज या ठिकाणी हप्ता भेटलेला आहे आणि ज्या ताईंना अजून पैसे भेटले नाहीत तिसऱ्या हप्त्यामध्ये त्यांना देखील लवकरात लवकर पैसे भेटणार आहेत। काय न्यूज आहे, काय बातमी आहे, बाकीच्या ताईंना पैसे कधी भेटणार आहेत, सगळ्या गोष्टी दाखवणार आहेत। ज्या गोष्टी सत्य आहेत त्याच गोष्टी मी तुम्हाला सांगत असतो। बघा, मोठ्या स्वरूपात न्यूज आलेली आहे। 10 लाख महिलांना आज पैसे भेटलेले आहेत। 30 ते 40 लाख ताई अजून बाकी आहेत। त्या ताईंना पैसे कधी भेटणार आहेत सगळ्या गोष्टी मी सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लगेच पटपट सबस्क्राईब करा। खूप मोठी बातमी आली आहे, सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। अत्यंत आनंदाची बातमी आहे। आपल्याला वाटलं होतं 30 सप्टेंबर पर्यंत तिसरा टप्पा चालू राहणार आहे, या ठिकाणी फक्त त्या 30 तारखेपर्यंत पैसे येणार आहेत। नाही, लक्षात घ्या, स्क्रुटिनीनुसार या ठिकाणी फॉर्मची छाननी चालू आहे आणि 40 ते 50 लाख ताई बाकी होत्या। काल बघा, लक्षात घ्या, 40-50 लाख ताई बाकी होत्या, त्यातल्या 10 लाख ताईंना आज पैसे वितरण आहे। लक्षात घ्या, 10 लाख ताईंना आज पैसे वितरण आहे। या ठिकाणी सकाळी 9 वाजल्यापासून पैसे यायला सुरुवात झालेली आहे। सकाळी 9 ला एकदा हप्ता पडलेला आहे, 12 वाजता देखील काही लोकांना हप्ता पडलाय, 2 वाजता देखील काही लोकांना पैसे पडलेले आहेत। बँकेनुसार या ठिकाणी पैसे आलेले आहेत। लक्षात घ्या, संध्याकाळी 6 वाजता देखील तुम्हाला पैसे पडतील, कारण की 10 लाख ताई आज पैसे या ठिकाणी मिळवणार आहेत। बघूया काय आहे या ठिकाणी अपडेट। मोठी बातमी तुमच्या समोर दाखवणार आहे। बघा, मुख्यमंत्री साहेब या ठिकाणी तुम्हाला दिसत लाईव्ह, या ठिकाणी तुम्ही जाऊन बघू शकाल। एबीपी माझा असेल, सगळीकडे लाईव्ह स्वरूपात सांगली विटा शेतकरी मेळाव्यातून एकनाथ शिंदे साहेब या ठिकाणी बोलत होते। त्यांनी काय गोष्टी सांगितल्या त्या तुम्हाला मी सगळ्या सांगणार आहे। शेतकरी मेळाव्यामध्ये काय काय बोलले ते आपल्याला इथे इम्पॉर्टंट नाहीये, कारण लाडक्या बहिणीच्या योजनेबद्दल आपण बोलतो, त्याच्यामुळे लाडक्या बहिणीबद्दल त्या काय बोललेत त्या सगळ्या गोष्टी डिटेल्स मध्ये सांगणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। चॅनलवर नवीन असता तर सबस्क्राईब करा, पटपट सबस्क्राईब करा। भरपूर सारं दुःख झालं होतं काल ताईंना की पैसे येत नव्हते, पण आज सकाळी परत एकदा पैसे यायला सुरुवात झाली। सगळ्या ताई आनंदित झालेल्या आहेत। बऱ्याच ताई नाराज झाले होते की सर, आम्हाला सगळ्या गोष्टी पूर्ण असताना पैसे काय येत नाहीयेत, त्याचं कारण पण तुम्हाला मी दाखवणार आहे। सगळ्या गोष्टी या ठिकाणी ब्रेकिंग न्यूज तुमच्या समोर आलेली आहे। ज्या ताईंना पैसे आले नाहीत त्यांच्यासाठी बघा, 10 लाख ताईंना आज पैसे मिळणार आहेत। जवळजवळ 10 लाख ताईंना आज पैसे मिळणार आहेत। परत सांगतोय, 10 लाख ताईंना आज पैसे मिळणार आहेत। बघा, तुमचं नाव या ठिकाणी यादीमध्ये असेल, 100% आजच्या दिवशी तुम्हाला पैसे भेटतील। आता राहिली गोष्ट, बऱ्याच ताई म्हणत असतील सर 40-50 लाख ताईंना पैसे भेटले नाहीत, मग 10 लाख भेटल्यानंतर 30-40 लाख ताईमध्ये पैसे कधी भेटणार त्याचं पण अपडेट बघा। 30 ते 40 लाख ताईंना पुढील 5 दिवसात पैसे मिळणार। लक्षात घ्या, मोठी अपडेट तुमच्या समोर आलेली आहे। ज्या ताई कोणी उरल्या असतील, ज्यांना 1 रुपया पण आला नसेल, त्यांनी लवकरात लवकर कमेंट बॉक्स मध्ये सांगा, कारण जिल्ह्यानुसार पैसे वितरण चालू आहे। ज्या हे बघा, लक्षात घ्या, ह्या ज्या 10 लाख ताई आहेत त्याच्यामधल्या आजपर्यंत मी सकाळपासून बघितलं, पुणे जिल्हा असेल, या ठिकाणी नाशिक जिल्हा असेल, नंतर या ठिकाणी नांदेड जिल्हा असेल, नांदेड जिल्ह्यामध्ये पण काही त्यांना पैसे आलेले आहेत। त्याच्यानंतर बघितलं तुम्हाला अहमदनगर जिल्हा असेल, या ठिकाणी अहमदनगर जिल्हा, याला पण पैसे आलेले आहेत। आता राहिली गोष्ट, आता हे भरपूर असे अजून भरपूर छोटे छोटे जिल्हे आहेत, त्यांना पण आज पैसे आलेले आहेत। पण राहिली गोष्ट ठाणे मुंबई। तर बघा, या ठिकाणी तुम्ही बघितलं असेल, आज 10 लाख ताईंना या ठिकाणी पैसे भेटलेत। उर्वरित ज्या ताई आहेत 30 ते 40 लाख ताई यांना 5 दिवसामध्ये, येणाऱ्या 5 दिवसामध्ये पैसे भेटणार आहेत, अशा स्वरूपाची मोठी घोषणा झालेली आहे। आणि अजून एक त्याच्यापेक्षा आनंदाची बातमी तुम्हाला एक सांगतो, ज्या ताईंना या ठिकाणी पहिला, दुसरा आणि तिसरा हप्ता भेटलेला आहे त्यांना ऍडव्हान्स मध्ये दिवाळी आल्यामुळे, भाऊबीज आल्यामुळे चौथा जो टप्पा असणार आहे तो 16 ऑक्टोबर पासून सुरू होणार आहे। एक मोठी अपडेट समोर आलेली आहे। 16 ऑक्टोबर पासून चौथा टप्पा सुरू होणार आहे। तर लक्षात घ्या, ज्या ताई आता पहिल्या टप्प्यात, दुसऱ्या टप्प्यात, तिसऱ्या टप्प्यात पोहोचलेले आहेत, ज्यांना पैसे भेटलेले आहेत, त्यांचं सगळ्यांचं अभिनंदन आहे। आणि ज्या ताईंना आज 10 लाख रुपये भेटलेले आहेत, अशा ज्या जिल्ह्यामधल्या ताई आहेत त्यांचं देखील अभिनंदन आहे। ज्या ताई उरल्यात 30 ते 40 लाख ताई अजून बाकी आहेत, शिल्लक आहेत,
ज्यांनी फॉर्म भरलेत, ज्यांचं सगळं अप्रुव्हल आलंय, त्यांना आता 3 ते 4 ते 5 दिवसामध्ये पैसे भेटणार आहेत. तर आज कुणाकुणाला पैसे आलेत मला एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. ज्या ताईंना आज पैसे खरंच आलेले आहेत त्यांनी लवकरात लवकर कमेंट बॉक्समध्ये मला सांगा, नाव सांगा आणि कोणत्या जिल्ह्यामधून तुम्ही फॉर्म भरला होता ते मला सांगायचं आहे. ह्या 2 गोष्टी सांगा ज्या ताईंना पैसे भेटलेत. आणि ज्या ताईंना अजून 1 रुपया पण भेटला नाही त्यांनी मला एकदा सांगायचंय, कारण की काही केसेस समोर आल्यात. जॉईंट अकाउंट जर तुमचं असेल किंवा तुम्ही अगोदर कोणत्या योजनेचा फायदा घेत असताल तर या ठिकाणी अजून पैसे आलेले नाहीत. तर लक्षात घ्या, तुमचा फॉर्म अप्रूव्ड असून द्या, तरी पण सांगतो तुम्हाला, फॉर्म अप्रूव्ड आला असला तरी तुमचं जर जॉईंट अकाउंट असेल पैसे येणार नाहीत. स्क्रुटिनी नियमामध्ये तुम्ही अडकलेला आहात आणि तुम्हाला पैसे भेटणार नाहीयेत. जर तुमचं नावावर आधार कार्ड असेल तर तुम्हाला तुमचं बँक अकाउंट त्याला जोडलेलं असेल, 100% तुम्हाला 4 ते 5 दिवसामध्ये ह्या पैसे येऊन जाणार आहेत. काळजी करायचं कारण नाहीये. काल पण मी तुम्हाला सांगितलं होतं, त्रास करून घेऊ नका, नाराज होऊ नका, पैसे 100% येणार म्हणजे येणार. आज सकाळी पण पैसे यायला सुरुवात झाली आहे. 10 लाख ताईंना आज जवळजवळ पैसे टप्प्यामध्ये वितरण झालेलं आहे. आता बघायचंय आज संध्याकाळी किती ताईंना पैसे भेटतील आणि उद्या सकाळी 9 वाजता किती ताईंना पैसे भेटणार आहेत. उद्याची आकडेवारी उद्या समजणार आहे. तर आज कुणाकुणाला पैसे आले नाहीत त्यांनी एकदा कमेंट बॉक्समध्ये पटपट सांगा, तुमचं नाव सांगा. आता व्यवस्थित बघा, ज्या ताई शेवटचे राहिले त्यांच्यासाठी आता फक्त त्यांच्यासाठी बाकी आहे ह्या गोष्टी, कारण भरपूर साऱ्या ताईंना जवळजवळ या ठिकाणी 1,80,00,000 ताईंना या ठिकाणी पैसे पोहोचलेले आहेत. जवळजवळ राहिले तर त्या 30-40 लाख ताई बाकी आहेत. त्याच ताई आता बाकी असणार आहेत. त्याच्यामुळे या ज्या शेवटच्या ताई राहिल्या आहेत त्यांनी त्यांचं नाव टाका, फॉर्म कधी सबमिट केलता, अप्रूव्ड कधी आला होता तुम्हाला, नंतर डीबीटी कधी कंप्लीट झालं होतं आणि तुम्ही काही डबल फॉर्म भरलाय का, काही जॉईंट अकाउंट आहे का, किंवा तुमचा जिल्हा कोणता आहे हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. कारण बऱ्याच जिल्ह्यांचे अजून पैसे यायचे बाकी आहेत. मुंबई असेल, ठाणे असेल, रायगड असेल, कोकणातले जिल्हे असतील, ह्या बऱ्याच जिल्ह्यांचे पैसे अजून बाकी आहेत. आणि पुणे, नाशिक वगैरे पण या जिल्ह्यातल्या सगळ्या ताईंना पैसे आलेले नाही आहेत. असं समजू नका की बाबा सगळ्यालाच पैसे आलेत. नाही, काही टप्प्यानुसार त्यांना पण पैसे आलेत. कारण आकडेवारी मोठी आहे. पुणे असेल, ठाणे असेल, मुंबई असेल यांची आकडेवारी मोठी आहे. छत्रपती संभाजीनगर असेल, नागपूर असेल यांची आकडेवारी जास्त असल्यामुळे त्यांना थोडा लेट होऊ शकतोय. काही काळजी नाहीये, पण पैसे 4 ते 5 दिवसात येणार म्हणजे येणार. काळजी करू नका. आता बघा, पुढची अजून एक माहिती तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. लक्षात घ्या, बऱ्याच ताई म्हणत असतील की सर एवढा वेळ का लागला, आम्हाला पैसे का नाही आले. तर एकमेव कारण आहे बघा, व्हेरिफिकेशनसाठी 20 दिवस जात आहेत. प्रत्येक टप्प्याला व्हेरिफिकेशनसाठी 20 दिवस जात आहेत. पहिला टप्पा झाला, दुसरा टप्पा झाला, तिसऱ्या टप्प्याला व्हेरिफिकेशनला वेळ जास्त लागलेला आहे आणि त्याच्यामध्ये स्क्रुटिनी अजून ऍड झाल्यामुळे पहिल्या टप्प्यात लगेच पैसे भेटून गेले, त्या ठिकाणी व्हेरिफिकेशन पण जास्त झालं नाही. दुसऱ्या टप्प्यामध्ये लगेच पैसे भेटून गेले, व्हेरिफिकेशन जास्त झालं नाही. पण तिसऱ्या टप्प्यामध्ये एक गोष्टी समोर आल्या, काही लोकांनी डबल फॉर्म भरल्यामुळे त्यांचा त्रास चांगल्या ताईंना भेटला. ज्या ताईंनी व्यवस्थित फॉर्म भरले होते त्यांना पैसे भेटले नाहीत. आणि जे आता मला बोलायला वाईट वाटतंय, पण असे जे आगाऊ लोक आहेत, ज्या लोकांनी चुकीच्या मार्गाने पैसे कमवले आहेत, त्यांना नक्कीच शासन या ठिकाणी कठोर कारवाई त्याच्यावर करणार आहे. त्यांचे खाते पण जप्त होणार आहेत, त्यांना खाते पण सील होणार आहेत. या ठिकाणी सगळी तुम्ही बातमी पण बघितली असेल, त्यांचे अकाउंट पण काही दिवसासाठी सील करून घेणार आहेत आणि सगळे पैसे वसूल देखील केले जाणार आहेत. त्याच्यामुळे ज्या लोकांनी वाईट प्रकारे पैसे कमवले असतील त्यांना नक्कीच आळा भेटणार आहे. आणि ज्या ताईंना अजून पैसे आले नसतील त्यांना लवकरात लवकर पैसे भेटणार आहेत. काळजी करू नका, 100% तुम्हाला पैसे भेटणार म्हणजे भेटणार. ज्या ताईंना पैसे भेटले नाही त्यांनी लवकर कमेंट बॉक्समध्ये सांगायची सगळी माहिती. आणि ज्या ताईंना पैसे भेटलेत लाईक मारा, पट लाईक मारा. बघा, दुःखी होतात, आज पैसे भेटले आनंदी झाला असताल, लगेच लाईक मारा. आज तुम्हाला हक्काने विचारणार आहे, प्रत्येक ताईला हक्काने विचारणार आहे. कारण ज्या गोष्टी सांगतो सत्य होतात, बरोबर होतात, त्याच गोष्टी मी सांगत असतो. त्याच्यामुळे सर्वांनी एक लाईक मारायचंय, दादाच्या व्हिडिओला लाईक मारायचंय, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करायचा आहे, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करायचा आहे. आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायचंय. काही प्रश्न असतील त्याचे संध्याकाळी 7 वाजता तुम्हाला उत्तर भेटतील. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.